जसे आपण दिसतोय, जसे आपण दाखवतोय, तसेच आपण आहोत का? बऱ्याचदा ना आपल्याकडे असे काही गुण असतात, जे असायला नको असतात. आपल्यामध्ये एक काळी बाजू दडलेली असते. ती फक्त आपल्याला माहिती असते. आपल्यातल्या त्या वाईट गुणांचा आपण कधी सामना केलाय का? त्या काळ्या बाजूला आपण कधी सामोरे गेलोय? ते सुधारण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय का? असा प्रश्न आज स्वतःला विचारूयात. आणि आज आपण आपल्यातल्या काळ्या बाजूला सामोरं जाऊयात. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. माझ्याकडे तुमच्याकडे बरेच असे गुण आहेत, की जे आपण झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे असलेल्या या नकारात्मक गुणांना आपण स्वीकारून त्याच्यावर काम करतच नाही. क्वचितच लोक असे असतात ना, जे दिसतात तसेच असतात. असो, सध्या आपल्याला इतरांविषयी नाही, तर स्वतःविषयी बोलायचं आहे. आपण मुखवटा घातलेला आहे का? आपण नेमके आतून कसे आहोत? याचा कधी आपण विचार केलाय का? म्हणजे बघा, परिस्थिती आपल्याला बदलायला शिकवते, आपल्याला बदलायला भाग पाडते. पण मग आपण असे झालोय का, की आपण समोरून दाखवतोय एक आणि आतून आहोत एक? मग ते काहीही असू शकतं हां. समोरून आपण धाडसी स्वतःला दाखवत असू, पण आतमधून आपण खूप असुरक्षित असू, खूप दुःखी असू. समोरून आपण खूप आनंदी प्रत्येकाला दाखवत असू. आपण सगळं किती छान मॅनेज करतोय, हे आपण समोरच्याला सतत दाखवत असू. पण खरंच आपण तितके स्ट्राँग आहोत का? ते सगळं करत असताना आपण तितके आनंदी आहोत, हे सगळं हँडल करताना, हे सगळं मॅनेज करताना? आपण अगदी मनापासून आणि छान ते मॅनेज करतोय का, की सतत कोणीतरी माझं कौतुक करावं, की मी किती करतीये, या हेतूने आपण ते करतोय? किंवा आपण करत काहीच नाही, पण बोलतोय जास्त, की मी हे करतीये, मी ते करतीये, मला हे करावं लागतंय, मला ते सतत करावं लागतंय. सतत आपण असं बोलतो का? बऱ्याच जणांना ना अशी सवय असते, की एखादी गोष्ट केली ना, की ती सतत बोलून दाखवायची. मग तशा लोकांमुळे ते स्वतः तर त्रासात असतातच, पण त्यांच्यामुळे आपल्याला देखील त्रास होतो. मग असं आपल्या हातून चुकून कधीतरी घडतंय का? सतत नसेल घडत, पण कधीतरी चुकून घडत असेल का? किंवा कधीतरी खरंच आपली चूक असते. आपण चुकलेलो असतो. पण आपलं असं असतं ना, की मी नाहीच चुकू शकत. मग आपण समोरचा व्यक्ती चुकलेला नसूनही तो कसा चुकलाय हे सतत समोरच्याला सांगतोय का? सतत आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण ते सांगतोय, पटवून देण्याचा प्रयत्न करतोय का? हे असं वागण्यामागची कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. लहानपणापासून आपण एखाद्या वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेलो असू शकतो किंवा एखाद्या ट्रॉमामधून आपण गेलेलो असू शकतो किंवा आपल्या काहीतरी भावनिक अपेक्षा असतात ज्या पूर्ण होत नसतात, असंही काहीतरी असू शकतं. काहीही असू शकतं. पण नको त्या ठिकाणचा राग आपण नको त्या ठिकाणी काढतोय का? आपण इकडून जे सहन करतोय ते नको असलेल्या ठिकाणी, ज्यांच्याकडून आपल्याला काहीच त्रास होत नाहीये, अशा लोकांवरती ते लादतोय का? जे आपलं दुःख आहे, जे आपले त्रास आहेत, जो आपला ट्रॉमा आहे, ते ओळखा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आपण सगळेच करूयात. आपल्याला ना आपल्या सर्व बाजूंकडे लक्ष द्यायचंय. आपल्या सर्व गुणांना आपल्याला सामोरं जायचंय. जसे आपल्याकडे चांगले गुण आहेत, तसेच आपल्याकडे काही वाईट गुण सुद्धा आहेत. जे नको असणारे गुण सुद्धा आहेत. मग त्यामध्ये भीती वाटणे असेल, सतत नकारात्मक विचार करणे असेल किंवा सतत माझी इमेज छानच राहिली पाहिजे, सगळ्यांनी मला छानच म्हटलं पाहिजे, असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं. मग तसं काहीतरी आपल्यामध्ये आहे का? मी ना एक पुस्तक वाचत होते, त्यात असं लिहिलंय, की आपल्या संपूर्ण आयुष्यभर वेडेपणा करण्याची इच्छा आपल्या अंतर्यामी असते. एखाद्या अथांग समुद्रात किंवा उंच कड्यावर उभे असताना ज्याच्याकडे ही इच्छा नसते, त्याला या दुसऱ्या प्रवृत्तीला जोराने ढकलण्याची अचानक तीव्र इच्छा होते आणि आपण त्याच्यावर प्रेम करतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला इजा पोहोचवणे किंवा ते सुद्धा आपल्याला पश्चाताप होणार आहे, हे माहिती असतं आपल्याला. तरी देखील आपण समोरच्या व्यक्तीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो किंवा तसा विचार आपल्या मनात येऊन जातो किंवा हातातला मोबाईल वरून खाली फेकू वाटतो किंवा काहीतरी असं करू वाटतं किंवा तसा विचार मनामध्ये येऊन जातो, की हे करायला नको असतं आपण. तसा विचार आपण करायला नको असतो. बाल्कनीमध्ये गेलं की अचानक आपल्याला असं वाटतं, की मी इथून पडले तर? माझ्या हातातून हे पडलं तर? किंवा हे मी आता टाकलं तर? असं होतं ना बऱ्याचदा. खरं-खरं सांगायचं मला. मग ते काय आहे याचा कधी शोध घेतलाय? ते तसं का होतंय आपल्याला? याचा आपण कधी विचार केलाय का?
कोणीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, की हे जरासं काहीतरी वेगळं होतंय तुझ्याकडून. तर आपण ते खूप कॅज्युअली आणि लाईटली घ्यायचं असतं. कारण समोरचा व्यक्ती आपल्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. पण तसं होत नाही. आपले हावभाव भांडण्यासारखे होतात. आपल्याला ते पटत नाही. आपल्याला समोरच्या व्यक्तीचा राग येतो किंवा आपल्याला आपल्या नकारात्मक बाजूंवरती चर्चाच करायची नसते किंवा त्या मांडण्याच करायच्या नसतात. आज ना, आपल्याकडे असे कोणते गुण आहेत जे आपण झाकून ठेवतोय, ते सगळे लिहून काढा. त्या गुणांना सामोरे जा. मी सुद्धा हे करते, तुम्ही सुद्धा हे करा. आपण हे असं मुद्दाम वागत नसतो. याच्यामागे काहीतरी मोठं झालेलं असतं किंवा खूप जास्त ताणतणाव असतो. खूप खोलवर जखमा असतात. त्या जखमांमुळे, त्या ताणतणावामुळे हे सगळं असं होत असतं. जसं वय आपलं वाढेल तशा या गोष्टी वाढत असतात आणि म्हणूनच वेळीच या गोष्टींना सामोरं जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्याकडे जे घातक आहे आपल्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी असे कोणते आपले गुण आहेत, की जे आपण सतत लपवून ठेवतोय किंवा त्यातून आपल्याला हील व्हायचं नाहीये, आपल्याला त्यांना सामोरं जायचं नाहीये, ते सुधारायचे नाहीयेत. ते सगळे एकाखाली एक लिहून काढूया आणि त्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी मला काय करावं लागेल, ते सगळं आपण विचारपूर्वक जाणून घेऊयात आणि ते तसं करायला सुरुवात करूयात. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट ही खूप वेगळी असणार आहे. त्यामुळे याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली, हे जरासं आठवून बघायचं आणि त्या पद्धतीने स्वतःला हील करायचं. स्वतःबद्दल छान बोलायचं. या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी, या सगळ्या गुणांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला स्वतःबद्दल जास्तीत जास्त छान बोलायचं आहे. स्वतःच स्वतःला हील करून घ्यायचं आहे, मोकळं व्हायचं आहे. आपण किती आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती आहोत हे दाखवण्यासाठी आपण किती ऊर्जा वेस्ट घालवतोय. त्यापेक्षा ते स्वीकारूया आणि ह्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करूया. नेमकं आपलं कुठं आणि काय चुकतंय हे जेव्हा आपल्याला कळायला लागेल आणि आपण आपल्या नको असलेल्या गुणांवरती, आपल्या चुकांवरती काम करायला लागू ना, त्यावेळेला आपल्यालाच हलकं वाटणार आहे, छान वाटणार आहे. इतरांसोबत जेव्हा आपण आपली तुलना करतो ना, त्यावेळेला आपण कुठेतरी स्वतः दुःखी असतो, जखमी असतो. ज्यावेळेला आपण स्वतःहून हील करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यावेळेला आपण ती जी जर्नी आहे, तो जो प्रवास आहे ना, तो आपण त्याचा आनंद घेणार आहोत. आपल्याला इतरांशी तुलना करण्यासाठी वेळच मिळणार नाहीये. त्यामुळे आनंदी आणि हलकं-फुलकं जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्यातल्या या गुणांना सामोरं जायचं आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची आहे.